नमस्कार, story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज इतिहासात पहिल्यांदा सभागृहाचे दोन्ही विधिमंडळाचे दोन्ही सभागृह हे विरोधी पक्ष नेत्या विना आहेत आणि याचबद्दल आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत आमदार अमोल मिटकरी साहेब. सर, काय सांगाल? इतिहासात पहिल्यांदा दोन्ही सभागृह हे विरोधी पक्ष नेत्या विना आहेत. हे लोकशाहीसाठी चांगलं असं वाटतं तुम्हाला? एक बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हणजे अर्थातच डेट वाईज सांगतो 4 नोव्हेंबर 1948 साली संविधानाचा मसुदा करताना जे भाषण दिलं होतं, कारण मसुदा समितीचे ते सदस्य नव्हते, ते अध्यक्ष होते आणि त्यांनी अध्यक्षीय भाषणात असं मांडलं होतं की लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या मते सरकारवर नियंत्रण ठेवणारा घटक म्हणजे विरोधी पक्ष असतो आणि सत्ताधारी नव्हे मतभिन्नता असलेले विचार लोकशाहीला बळ देतात. आणि जर विरोधी पक्ष नेता नसेल किंवा विरोधी पक्ष नसेल तर हे सभागृह केवळ शिक्का मारणार म्हणजे मोहोर उमटवण्याची संस्था बनते, असं बाबासाहेबांच्या मूळ दस्तऐवजाचे पुरावे सांगतात. आणि 6 डिसेंबरला जर आपण त्या महामानवांना अभिवादन केलं असेल आणि त्यांनी या देशाला पोषक लोकशाही निर्माण करण्याकरता जर संविधान अर्पण केलं असेल आणि संविधानामध्ये जर अशी तरतूद असेल आणि त्या तरतुदीची कुठंतरी त्या तरतुदीला तफावत वाटेल असं वातावरण असेल तर हे लोकशाहीला पोषक नाही. मात्र आतली गोष्ट अशी समजते की मुख्यमंत्री असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, विधान परिषदचे सभापती असतील, हे विरोधी पक्ष नेते पद द्यायला सकारात्मक आहेत. 10% त्यांच्याकडे पक्षीय बलाबल नसताना सुद्धा मात्र महाविकास आघाडीने एकत्र बसून हे ठरवायचं आहे की खाली काँग्रेसचा असावा की वर उबाठाचा असावा की वर काँग्रेसचा खाली उबाठाचा असावा. याच्यामध्ये अजून एक वाक्यता झालेली नसल्यामुळे ते घोगळं भिजत पडलेलं आहे. म्हणजे विरोधी पक्ष नेते पद आतापर्यंत पूर्णत्वास न जाण्याला फक्त आणि फक्त दोष हा महाविकास आघाडीच्या लोकांनाच लागेल. भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की घटनेमध्ये अशी कुठेही तरतूद नाही की 10% सदस्य बळ असलं पाहिजे. तशी तरतूद नसेलही असं एकदा भास्करराव जाधव साहेबांचं म्हणणं मान्य करू, पण मग तुम्ही एक वाक्यता ठेवा ना. आता आदित्य विरोधी साहेबांचं पक्षाकडून एकच नाव, ते आता आदित्य ठाकरे असं बोलले की बातमी पेरली जाते, तसं काही नाही आणि विरोधी पक्षांकडून एकच नावं गेलेले दोन्ही. मग जर त्यांनी तसं नाव पाठवलं असेल तर त्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या नियमानुसार मान्य विधानसभा अध्यक्ष, सभापती, विधान परिषद यांना असतो. एक सत्ताधारी आमदार आहात तुम्ही, तुम्हाला कसं योग्य वाटतंय? कारण गेली एक वर्ष झालं मी सत्ताधारी आमदार आहे, 1 वर्षापासून विरोधी पक्ष नेता नाही, ही माझ्या मनात सुद्धा खंत आहे. आणि मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता संविधान सभेतील शेवटच्या भाषणाचा, तो मांडून दाखवला आणि त्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि सर्वच सहमत असतील. काही दुमत असण्याचं कारण नाही. अमेडिया कंपनी, पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले. आता त्यांना जे 99% भागीदार अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार यांचे आहे, मात्र त्यांना अटक होत नाहीये. कुठंतरी अजित पवारांचे मुलगा आहे म्हणून त्यांना अटक होत नाही असा आरोप होतो. असं आहे, हे आरोप करणं सोपं असतं, आरोप प्रत्यारोप होत असतात, पण त्यामध्ये तथ्य असलं पाहिजे. त्याकरता सरकारने चौकशी समिती गठीत केलेली आहे आणि जर या चौकशी अंती कोणी दोषी असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असं स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे ते चिरंजीव आहेत म्हणून त्यांना जाणीवपूर्वक अशा प्रकारे बदनाम करण्याची सुपारी काही स्वयंघोषित समाजसेविकांनी घेतलेली आहे. त्यांना जोपर्यंत त्यांना मनाचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी ते मांडे मोडावे, पण शेवटी दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हे होते आमदार अमोल मिटकरी. आपल्या परखड मतांसाठी ते ओळखले जातात. तर कारवाई होईल. आधी जर चौकशी चालू आहे आणि चौकशीनंतर योग्य ती कारवाई होईल असं त्यांचं म्हणणं आहे. मी प्रकाश पाटील, story.com, नागपूर.